काचेचं घर आणि विसरलेलं स्वप्न. मित्रांनो, ब्रेकअप म्हणजे फक्त भांडण किंवा तिसरी व्यक्ती नसते. कधी कधी समोरची व्यक्ती तुमच्या आयुष्यात असूनही तुम्ही एकटे असता. अशीच एक कथा आहे समीर आणि रियाची. समीर आणि रियाचं नातं एखाद्या चित्रपटासारखं होतं. कॉलेजमध्ये भेटली, तासनतास गप्पा मारल्या. समीरला वाटायचं की रिया त्याच्यासाठी बनली आहे. तो तिच्यासाठी काहीही करायला तयार होता. तिच्या आवडीनिवडी, तिचे छंद हेच त्याचे बनले होते. काही वर्षानंतर समीरला जाणवू लागलं की या नात्यात फक्त तोच प्रयत्न करतोय. रियाचे फोन कमी झाले होते. जेव्हा ते भेटायचे तेव्हा रिया फक्त स्वतःबद्दल बोलायची. समीरला काय वाटते, त्याच्या ऑफिसमध्ये काय चालले यात तिला रस नसायचा. जेव्हा समीर तिला विचारायचा, आपल्यात काही बिनसलंय का, तेव्हा ती म्हणायची, तू उगाच विचार करतोस, मी कामात बिझी आहे. यालाच आपण इग्नोरन्स म्हणतो. एके दिवशी समीरचा अपघात झाला. फार मोठी दुखापत नव्हती, पण त्याला रियाच्या आधाराची गरज होती. त्याने तिला फोन केला. रियाने फोन उचलला आणि म्हणाली, अरे यार, आज माझ्या बेस्ट फ्रेंडची वाढदिवसाची पार्टी आहे. मी तिथे पोहोचले. तो औषध घे आणि झोप, आपण उद्या बोलू. त्या क्षणी समीरला जाणीव झाली, ज्या व्यक्तीला त्याने आपले जग मांडलं होतं त्या जगाच्या नकाशावर त्याचं स्वतःचं स्थान कुठेच नव्हतं. समीरने त्याच रात्री ठरवलं की हे नातं आता संपलंय. त्याने रियाला मेसेज केला नाही, भांडण केलं नाही. त्याने फक्त स्वतःला या नात्यातून बाहेर काढलं. रियानेही त्याला पुन्हा विचारलं नाही, कारण तिला कदाचित त्याची कधी गरजच नव्हती. समीरला समजलं की कोणावर इतकंही प्रेम करू नका की तुम्ही स्वतःला विसरून जाल, कारण जेव्हा ती व्यक्ती सोडून जाते तेव्हा तुमच्याकडे तुमची स्वतःची ओळखही उरलेली नसते. मित्रांनो, समीरची चूक काय होती? त्याने रियाला आपलं केंद्रबिंदू मांडलं होतं. ब्रेकअपचं दुःख होतं, पण त्या दुःखापेक्षा स्वतःला गमावल्याचं दुःख जास्त मोठं असतं. जर तुमच्या नात्यातही तुम्हाला गृहीत, टेकन फॉर ग्रँटेड धरलं जात असेल तर वेळी सावध व्हा. तुमचं प्रेम मौल्यवान आहे. ते अशा व्यक्तीवर खर्च करा जिला त्याची किंमत असेल.